गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार गड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार। नाही खायची बर बर। तू कुठे आले आता? हा कोणत्या किल्ल्यावरती? अरे वा वा वा। बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय। शत्रूचे मग कहाळीच धडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार चाकर शिवबाच होणार। हेलो एवरीवन, हमारे सर जो गाइड थे उन्होंने हमें अच्छी तरह एक्सप्लेन किया कि हमने इस किले में क्या क्या चीज़ें हैं। 7 दरवाजे थे, उन्होंने बताया हर दरवाज़ा किस डायनेस्टी और किसने कब बनाया था। और फिर हमने आखिरी दरवाज़ा संभाजी और शिवाजी के जन्म की जगह देखी। उन्होंने अच्छे से बताया कि किस घड़ी में उनका जन्म हुआ, कैसे जन्म हुआ और क्यों इसी किले में जन्म हुआ। और उनके बड़े भाई के बारे में भी हमें जानकारी दी और हमें बहुत अच्छा लगा सर। मेरा नाम ऋषभ झा है, एक किला पे आया था और जो गाइड हमें दिया गया है वो इन्फॉर्मेशन बहुत करेक्ट और राइट दिया और मतलब हमें अच्छी से इन्फॉर्मेशन दिया। थैंक यू थैंक यू थैंक यू। मुझे ऐसा लग रहा है मुझे थैंक यू चालेल। संताजी धनाजी रणात दिसता शत्रू पळे प्रतिबिंब पाहता नमस्कार। आम्हाला प्रभाकर गाईड आम्हाला प्रभाकर गाईड यांनी शिवनेरी किल्ल्याची व्यवस्थित माहिती दिली। आपण त्या गाईडद्वारे माहिती मिळाल्यामुळे आपल्याला त्या किल्ल्याची इत्थंभूत माहिती मिळते। बऱ्याच वेळा काय होतं, आपण गड किल्ले फक्त एक पर्यटन स्थळ म्हणून पाहून येतो। अशा पाहिल्यामुळे आपल्याला काही माहिती तर मिळत नाही। शिवाजी महाराज यांचं म्हणजे जर आपण आयुष्य बघितलं तर त्यांच्या आयुष्याबद्दल आपण फक्त ऐकत असतो, पण ते आपल्याला अनुभवायचं असेल तर आपल्याला त्या किल्ल्यांची जागेवर जाऊन माहिती देणारं कोणतरी व्यक्ती असलं गरजेचं आहे। आणि ती व्यक्ती असेल तर आपल्याला शिवाजी महाराज आपल्यासोबतच आहेत असं वाटतं आणि त्यामुळे आपण त्या किल्ल्याबरोबर पूर्णपणे शिवाजींचं आयुष्य जगल्यासारखा आनंद मिळतो। आणि हा किल्ला आम्ही आता पाहत असताना जवळजवळ आम्हाला 1 ते 1.5 तास माहिती प्रभाकर गाईड यांनी दिलेली आहे। आणि ती गाईड त्यांनी माहिती देत असताना आम्हाला प्रत्येक गोष्ट त्या काळानुसार सांगितली की ती ज्या काळात घडली होती। कारण की कसं होतं, बऱ्याच वेळा आपल्याला माहिती देत असताना गाईड हे पण उडवाउडवीची माहिती देतात, पण ह्या गाईडनी आम्हाला माहिती देताना कधीही कोणत्याही प्रकारची म्हणजे काटकसर केली नाही। त्यांनी प्रत्येक माहिती त्या काळातली जशी होती त्याप्रमाणे सांगितलं। म्हणजे पहिला दरवाजा कोणत्या काळात बांधला होता, दुसरा दरवाजा कोणत्या काळात बांधला होता, असे 7 दरवाजांबद्दल माहिती दिली। नंतर आम्हाला त्या धान्य कोठाराबद्दल माहिती दिली। आम्हाला एका गार्डनमध्ये आम्ही सर्वजण बसून तिथे जेवलो आम्ही, आणि ते जेवत असताना पण आम्हाला त्याबद्दल आम्हाला गाईड करत होते की या प्रकारे कसं काय डेव्हलपमेंट इथे झालेलं आहे आणि भविष्यात पण इथे बऱ्याच गोष्टी डेव्हलप होणार आहेत। त्यानंतर त्यांनी आम्हाला शिवाजींचं जो जन्म कालावधी आहे म्हणजे 1630, आता हा माहिती देत असताना ती अशा प्रकारे दिली की आम्हाला ते बालपण त्यांचं अनुभवायला भेटलं। आणि त्यानंतर आता शेवटी आम्ही शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झालेला आहे ते आम्ही पाहायला जाणार।